ई पीक पाहणीची जी अट आहे त्याच्यामुळं आपण मागच्या वर्षी सोयाबीन कापसाला जे अनुदान दिलं त्यात ई पीक पाणी न झाल्यामुळं बरेच शेतकरी त्यातून वंचित राहिले. आपण खरीपमध्ये 1 जुलै ते 15 सप्टेंबर पर्यंत शेतकरी स्तरावर ई पीक पाणी करतो आणि 16 सप्टेंबर पासून 31 ऑक्टोबर पर्यंत सहाय्यक स्तरावर. तसेच रबीच्या बाबतीतही आपण 1 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत शेतकरी स्तरावर आणि 16 जानेवारी पासून 28 फेब्रुवारी पर्यंत सहाय्यक स्तरावर करतो. सहाय्यक स्तरावर म्हणजे आपल्या प्रशासनानं ही ई पीक पाणी करणं गरजेचं असतं. परंतु सहाय्यक स्तरावर सुद्धा आपण रब्बीचा जर ह्या वेळेसचा अभ्यास केला तर फक्त 27% ई पीक पाणी झाली. मग ई पीक पाणी जर शासनाकडनं स्व होत नसेल आणि त्यामुळे जर शेतकरी वंचित राहतात, ते ऍप चालत नाही, त्या ऍपच्या बाबतीत नेटवर्क चालत नाही, अपलोड केलं तरी फोटो त्या पोर्टलवर दिसत नाहीत. मग शासन स्तरावर त्या ऍपच्या चुकीमुळे जर शेतकरी कुठल्याही लाभापासून वंचित राहत असतील तर ही अट वगळणार का? आणि शासन स्तरावरही हुस होत नसेल तर ह्याला जबाबदार कोण? अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम ई पीक पाहणीचं महत्व हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विशेषतः केंद्र सरकारमार्फत ई पीक पाहणी करावी असे देखील निर्देश आहेत. परंतु मुळात लागवडीचं क्षेत्र किती, क्रॉपचं प्रमाण किती, ह्याकरता ई पीक पाणी अत्यंत गरजेची आहे. एकंदरीत धोरणात्मक विषयासाठी देखील ई पीक पाणी अत्यंत गरजेची आहे. ज्या वेळेला अतिवृष्टी होते त्यावेळेस देखील ई पीक पाणीचा आपण आधार घेऊन आपण शेतकऱ्यांना मदत करतो. त्यामुळे ई पीक पाणी नोंदणी रद्द करणं म्हणजे आपण अत्याधुनिक जगाकडे वळत असताना आपण मागे जाणं असं होतं. परंतु मूळ प्रश्नामध्ये अध्यक्षमध्ये जो अंतर्भाव आहे की नेटवर्क नसल्यामुळे ई पीक नोंदणी होत नाही आणि ई पीक नोंदणी नसल्यामुळे खरेदी होत नाही. अध्यक्ष महोदय, नक्कीच ज्या ठिकाणी नेटवर्क नाही आहे अशा ठिकाणी आपण तलाठ्यांच्या मार्फत आपण नोंदणी करतो, मंडळ अधिकारी त्याला अधिकृत करतात, परंतु आज त्यांना आपण खरेदी करत नाही हे मात्र सत्य आहे. परंतु ह्यापुढे मात्र ज्या ठिकाणी नेटवर्क नाही असे देखील शॅडो एरिया आपण आता तयार करतोय, जेणेकरून भविष्यामध्ये नेटवर्कचा इश्यू होणार नाही याची आपण खात्री करून घेऊ. परंतु नेटवर्क नसेल अशा ठिकाणी जर का खरेदीपासून कोण वंचित राहत असेल तर त्याला आपण त्याचा लाभ देऊ. मार्फत जी पीक पाणी करतोय त्यात रबीचा जर आपण बघितलं तर फक्त 27% म्हणजे तलाट्याच्या मार्फत करून सुद्धा फक्त 27% पर्यंत आपली पीक पाणी झालेली आहे. मग राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय? ते ऍप चालत नाही. याच्या बाबतीत शासनाचं धोरण काय? नाही अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जर का आकडे जर का पाहिले तर आपण पणन हंगामामध्ये आपण 2023-24 ला 6,12,000 इतक्या शेतकऱ्यांची आपण नोंदणी करून घेतली होती. जी 2024-25 ला ही नोंदणी आपण 7,35,000 आपण केलेली आहे. जवळपास 1 लाखांनी नोंदणी ही वाढलेली आहे. त्यामुळे ई पीक पाणी नोंदणी ही होत नाहीये किंवा त्याचं प्रमाण कमी असं नाहीये. दर महिन्याला ह्याची वाढ होते. 2021 पासून आपण ह्याची सुरुवात केलेली आहे. स्तरावर आणि सहाय्यक स्तरावर सुद्धा फक्त 27% पर्यंत यावेळेची रबीची पीक पाणी झालेली आहे. तर राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय? याबाबत शासनाचं धोरण काय हे स्पष्ट सांगा. तेवढंच सांगा फक्त. 27%. मी आपल्याला कागद देऊ शकतो, सगळ्या विभागाची आकडेवारी आहे माझ्याकडे. यात कोकण विभाग फक्त 4% आहे, नागपूर विभाग 26%, नाशिक विभाग 49%, पुणे विभाग 13%. सगळी मिळून फक्त 27% ही पीक पाणी झाली. राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनाचं धोरण काय? शेतकरी स्तरावर झाले, परत तलाठी स्तरावर झाले, मग राहिलेल्या शेतकऱ्यांचं काय? महोदय, ई पीक पाणी नोंदणी केलेल्या म्हणून कुठल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही असं नाहीये. असं आपण ई पीक पाणी नोंदणीचं आपण कुठलेही कंपल्शन केलेलं नाही. ई पीक पाणी नोंदणीचं आपण कुठेही कंपल्शन केलेलं नाही. त्यामुळे ई पीक पाणी नोंदणी नसेल तर सुद्धा तलाठ्यामार्फत नोंदणी करून आपण त्याला योजनेचा आपण लाभ देतोय. महोदय, माझा पॉइंट ऑफ ऑर्डर एवढाच आहे. सन्मान्य सदस्यांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्न विचारलाय. त्यांनी काय विचारलं की तुमच्याकडे नोंदणी झाली, जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये जी काही कमतरता राहिली किंवा तुमचे सर्व्हर वगैरे डाऊन झाले आणि त्याच्यामुळे नोंदणी झाली नाही, त्यांना त्याचा लाभ कसा मिळणार? तुम्ही दर महिन्याला कशी नोंदणी वाढते हे सांगताय, ज्यांना नोंदणी झाली त्यांचा लाभ मिळाला म्हणून सांगताय. त्याच्यावर त्यांना काय म्हणायचंच नाहीये, तो लाभ मिळाला हे मान्यच आहे. परंतु ज्यांची नोंदणीच आपल्या सिस्टीममुळे राहून गेली त्यांची पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी कोणत्या मार्गाने करून घेणार आणि त्यांना शासनाच्या या योजनेचा लाभ कसा देणार, हा स्पेसिफिक प्रश्न आहे, बाकी काही नाही. 1 मिनिट मुख्यमंत्री महोदय उत्तर देतात. माननीय अध्यक्ष महोदय,
माननीय राज्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट उत्तर दिलं आहे. ही पीक पाहणी आपण कंपल्सरी करतो, पण प्रत्येक वेळी आतापर्यंतचा इतिहास बघा, ज्या वेळी मदत द्यायची आहे आणि मग मागणी येते की ही पीक पाहणी पूर्ण झाली नाही, आपण ती अट शिथिल करतो आणि पूर्ण मदत त्या ठिकाणी आपण देतो. मात्र आपला प्रयत्न असा आहे की ही पीक पाहणी ही एन्फोर्स झालीच पाहिजे. याचं कारण काय आहे तर आपण सातत्याने आपल्या इन्शुरन्समध्ये बघतोय की इन्शुरन्स एका पिकाचा आणि प्रत्यक्षात दुसरं पीक, आणि मग हे सगळं सेटल करता करता अडचणी येतात. आपल्याला बीड सारखी एक घटना लक्षात आली की ज्या ठिकाणी सरकारी जमिनी आहेत, कोणी शेतकरी नाही, आणि त्या ठिकाणी त्यांनी इन्शुरन्स काढून टाकला आणि नंतर मग ते क्लेम करणार की आमचं त्या ठिकाणी पीक आलं नाही, ते नष्ट झालं. आणि म्हणून ई पीक पाहणी हा तेवढ्याकरता आपण कंपल्शन केलेलं आहे, कारण कंपल्शन केलं तर हळूहळू ती वाढेल. आता आमचे 2 प्रयत्न याच्यामध्ये आहेत. एक, कारण असं लक्षात येत आहे की सरकारी स्तरावरील तलाठी असतील किंवा तत्सम सगळे अधिकारी असतील, खरं म्हणजे एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे कृषी आणि महसूलची आहे की आपण 100% पीक पाहणी करू शकतो. पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक कचराही म्हणू शकतो आपण किंवा जाणीवपूर्वक म्हणू शकतो, त्याप्रमाणे ही पीक पाहणी पूर्ण त्या ठिकाणी करण्यात येत नाहीत. कारण सांगितलं जातं. आज थोडा बहुत डोंगरी भाग सोडला तर महाराष्ट्रात असा भागच नाही की ज्या ठिकाणी नेटवर्क येत नाही. फार कमी भाग आहे, म्हणजे तो 5 किंवा 7% भाग असेल. 93% महाराष्ट्रातल्या भागात नीट नेटवर्क आहे. आणि अनेक वेळा तर आपण ऑफलाईन करून ते नंतर ऑनलाईन करण्याकरता देखील परवानगी त्याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणून ही पीक पाहणी नीट एन्फोर्स करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्याकडनं करण्यात येईल. सगळे जे अधिकारी आहेत, मागच्याही काळात आम्ही सांगितलं होतं, परंतु अजूनही त्याच्यात कमतरता येते. त्यामुळे विविध विभागाचे लोक पूल करून आपल्याला ती कशी करता येईल आणि अल्टरनेटिव्हली शेतकरी देखील स्वतः ते कसं करू शकेल. आहेच आपण अलाव करतो, पण अजून त्याचं ट्रेनिंग नाही आहे. हा देखील आमचा एक प्रयत्न असेल. आणि त्याचसोबत आपण पॅरलली आता MRSACच्या सोबत एक प्रकल्प हातामध्ये घेतलाय, ज्याच्यामध्ये जशी आपण ई पीक पाहणी करतो तशी सॅटेलाइट इमेजरी ही देखील पूर्ण जनरेट करायची. तो एक आपला प्रयत्न आहे. दुसरं, ई पीक पाहणी आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून करता येईल का, अशा प्रकारचं एक पायलट आपण मध्यंतरीच्या काळात करून बघितलेलं आहे. अशा काही गोष्टी करून याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की शासन दरवर्षी 7,000, 10,000, 12,000, 16,000 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत करते. ही मदत योग्य लोकांना झाली पाहिजे, ती पात्र लोकांना झाली पाहिजे. याकरता खरं म्हणजे हा सगळा खटाटोप आहे. आणि म्हणून निश्चितपणे आपण जी काही या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहे, ही शक्यता आहे की सगळे लोक त्याच्यामध्ये आलेले नसतील, पण जे आले नसतील त्यांनाही मदत करणं हा शासन त्या संदर्भात प्रयत्न करेल. एक सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत विस्तारानं आणि सरकार याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी किती जास्ती असता येईल या उद्देशानं खूप विस्तारानं सांगितलं. तरी देखील आपण एक बीडचं उदाहरण सांगितलं की सरकारी जागेवर मुख्यमंत्री महोदय हे आपण शेतकऱ्यांना किंवा जे लाभार्थी, फक्त मी शेतकऱ्यांचं म्हणत नाही, आता ते यांचं आपण लाडकी बहीण योजनेचं पण बघितलं, परंतु हे सगळं करत असताना हे सगळं आपण तपासूनच त्याची नोंदणी करायची ही अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी असते. कृषी विभागाची असते, महसूल विभागाची असते. निदर्शनात असं येते की याच्यामध्ये थोडेसे हे अधिकारी सुद्धा आहेत, इन्व्हॉल्व असतात, म्हणूनच हे सगळं घडतंय. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या वेळेला चुका होतात आपण लाभार्थ्यावर ऍक्शन करतो, पण त्यामध्ये आपण त्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत नाही, जी यंत्रणा राबवणारी आहे. आता सरकारी धोरण इतकं उत्कृष्टरित्या तुम्ही सांगितलं, असं जर राबवण्याचे अधिकार कोणाला आहेत, हे राबवण्याचे अधिकार सरकारी यंत्रणेला आहेत, हे आपल्याला नाहीये. आणि म्हणून अशा चुका ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी सरकारी यंत्रणेला जोपर्यंत आपण कठोरपणे जबाबदारी घेत नाही, केवळ ह्याच विभागातलं नव्हे, तोपर्यंत खऱ्या अर्थानं सरकारनं राबवलेल्या चांगल्या योजनेचं जनतेला फायदा होईल असं वाटत नाही. सरकार कुठलंही असू दे, सातत्याने ते बदनाम होत राहतं, टीकेचं धनी होत राहतं. आणि म्हणून याच्यामध्ये सरकारी यंत्रणेला जबाबदार धरण्याची आपण प्रोव्हिजन कराल का? निश्चितपणे अध्यक्ष महोदय, हे खरंच आहे की काही ठिकाणी आपल्या यंत्रणा देखील या संदर्भात दोषी आहेत.
आता इतक्या मोठ्या प्रमाणात समजा लोक इन्शुरन्स काढतायत, दुसऱ्याच्या जमिनीवर तिसरा इन्शुरन्स काढतोय, एकच माणूस 3-3 ठिकाणी काढतोय, तर यात काही ठिकाणी तर संगनमत असेलच, बिना संगनमताचं हे होऊ शकत नाही. हे खरं आहे की आता या इन्शुरन्सच्या संदर्भात आपले जे CFC सेंटर्स आहेत त्यांनी काही घोटाळे केलेले आहेत. त्यामुळे या संपूर्ण यंत्रणेत जे जे दोषी निघतील त्या सर्वांवर कारवाई ही केलीच जाईल. टक्के पीक पाणी झाली पाहिजे हे बरोबर आहे. आपण सहाय्यक स्तरावर म्हणजे जमाबंदी आयुक्तांनी सांगितलं की आपल्या ग्राम स्तरावरले जे अधिकारी आहेत, तलाठी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील, यांची जबाबदारी पाहिजे. परंतु जमाबंदी आयुक्तांचं पत्र असं आहे साहेब, त्यात कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका ही पीक पाणी करू शकत नाहीत. म्हणजे आपले जे परमनंट कर्मचारी आहेत किंवा ज्यांची जबाबदारी आहे त्यांच्यावर जबाबदारी दिली पाहिजे. एखादा शेतकरी जर तलाठ्याकडे गेला, तलाठी म्हणतो माझी जबाबदारीच नाही, तो GR दाखवतात. मी RDC विचारते मला GR दाखवलं, जबाबदारी आयुक्त पत्र दाखवलं. आशा सेविकांचं काम आहे का? ग्रामदुर्गा सेवकांचं काम आहे का? जे आपले जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी 100% कृषी सहाय्यक असतील किंवा तलाठी असतील त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन 100% पीक पाणी करून घेणं ही जबाबदारी आहे. आणि अशा पद्धतीने स्पष्ट आदेश शासन काढणार का? याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल विचार आपण केला पाहिजे. उदाहरणादाखल जेव्हा आपण ऑफलाईन आहोत त्यावेळी नियम काय आहे, तर त्यांनी दरवर्षी 7/12वर नोंद केली पाहिजे पीक काय आहे. कुठेतरी चेक करून नोंद होते का? फार कमी होते, चेक केलंच जात नाही, त्यामुळे सरसकट नोंदी होतात. आता टेक्नॉलॉजीमुळे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला की पहिल्याच्या ज्या सवयी होत्या की घरी बसून लिहून टाकायचं 7/12वर, आता ते करता येत नाही. ई पीक पाहणीमुळे तुम्हाला त्याची जिओ टॅगिंग होतं, त्याची नोंद होते, त्याचं चित्र, जे काही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. आणि म्हणून जसा हा प्रश्न आहे तसा हाही प्रश्न आहे की तलाठी आपल्याकडे किती आहेत, त्यांच्यावर कामाचा बोजा किती आहे. त्यामुळे नुसत्या तलाठ्यांच्या भरोश्यावर हे करणं हे शक्य नाही आहे. ते म्हणून आपण आशा सेविका वगैरे म्हणालात, मला ते मान्य आहे, पण महसुली यंत्रणा आणि जी काही कृषी विभागाची यंत्रणा आहे, पदुम विभागाची यंत्रणा आहे, अशा सगळ्या यंत्रणा पूल करून त्यांच्या माध्यमातून हे कसं करता येईल याचा विचार मात्र आपण निश्चितपणे करू, जेणेकरून प्रामाणिकपणे तिथे जाऊन तशा प्रकारची नोंदणी झाली पाहिजे. आणि विभागाला तर आम्ही असे निर्देश देऊच यावर्षी की अॅक्युरसीने ती झाली पाहिजे. म्हणजे आपण ऍटलिस्ट 90% जरी अॅक्युरसीमध्ये पोहोचलो ना तरी आपण वर्षाला 1000-2000 कोटी रुपये वाचवू शकू.